टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव अतुल वांदिल आपल्यासोबत आहे। अतुल भाऊ, काल अजितदादांच्या उपस्थितीत हिंगणघाटमध्ये पक्षप्रवेश सोहळा झाला। 2000 पेक्षा जास्त लोकांनी पक्षप्रवेश केला असा दावा दादा गटाने केलेला आहे, काय सांगणार? सर्वप्रथम तर या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ते आमच्या नगरीमध्ये आलेत। आम्ही तर त्यांचं स्वागत करतो, कारण की आम्ही एकाच परिवारातले लोक होतो, फक्त आता पक्ष वेगवेगळे आहे। पण विशेष जे तुम्ही आता विषय मांडला माझ्याकडे की राजूभाऊ ढिमांडे यांनी 2000 लोकांना घेऊन प्रवेश केलेला आहे, ते सुद्धा आता उमेदवार होते। मी या विधानसभेला महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट होतो, माझ्या विरोधात ते लढलेले आहे। त्यांनी 2200 मतदान घेतलेलं आहे आणि 2200 मतदान घेणारा कॅन्डिडेट जर म्हणतील की मी 2000 लोकांना घेऊन प्रवेश केलेला आहे, हे कुठंतरी असं वाटते की अजितदादाची दिशाभूल करण्याचं काम हे लक्षात येत आहे। आणि संपूर्ण या विधानसभा क्षेत्रातल्या जनतेला माहिती आहे, जनता आमच्या याची सुज्ञ आणि हुशार आहे। कारण की 2004ला ते आमदार बनले आणि त्याच्या अगोदरसुद्धा ते आमदारकी लढलेले आहे, 6-10 आमदारकी लढून आहे। आणि त्यांचे एकच ध्येय राहते का इथं नवीन नेतृत्व तयार झालं नाही पाहिजे या विधानसभा क्षेत्रामध्ये, आणि हे प्रस्थापित नेते आहे। आणि त्यांच्यासोबत जे सुधीरबाबू कोठारी आहे हे सुद्धा प्रस्थापित नेते आहे। आज त्यांचे एज बघा, वय बघा, सर्व बघा, पण त्यांना असं वाटतं की परिवर्तन होणार। पण इथची जनता, हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातली जनता ही सुदनीय जनता आहे आणि 2000 लोकांचा जो प्रवेश झाला असं त्यांचं मत असतील तर 2000 लोकांची यादी तुम्ही प्रकाशित करा। आम्हाला सुद्धा जनतेला सुद्धा माहिती पडलं पाहिजे का कोणी कोणी प्रवेश केलेला आहे। कारण की तुम्ही 2200 मतदान घेता आणि तुम्ही म्हणता की 2000 लोक आमच्यासोबत आलेले आहे, हे कुठंतरी उपमुख्यमंत्री साहेब अजितदादाची दिशाभूल आहे। दिशाभूल आहे असं वाटतं तुम्हाला? कारण मोठी गर्दी होती, आम्ही त्या हॉलमध्ये होतो काल। आजकाल गर्दी जमवण्यासाठी काही विशेष लागत नाही। आजकाल पैसा द्यायला खूप सारे लोक रोजंदारीने यायला तयार आहे, कारण की आज या महाराष्ट्रातला शेतकरी जो आपण त्यांना आपला अन्नदाता म्हणतो, या देशाचा पोशिंदा आहे, तो आज दुःखी आहे। आज माननीय उपमुख्यमंत्री पवार साहेब आले, अजितदादा पवार आले। पवार साहेबांनी तर सर्वात पहिलं ज्यांनी ते बोलले होते का आमची जे सत्ता आली महाराष्ट्रामध्ये तर आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू, या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष घालायला पाहिजे सर्वात प्रथम तर, म्हणजे आमचे शेतकरी सुखी होतील। आणि त्या भागात जी गर्दी झाली, गर्दी आजकाल काय पैसे द्यायला कोणीही कार्यकर्ता येतो, त्याच्याबद्दल गर्दी जमवण्यासाठी काय दुसरा काही विशेष नाही। तुम्हाला असं म्हणायचं आहे की दादांच्या कार्यक्रमात आलेले लोक हे पैसे देऊन आणले होते? नाही, कसं आहे, तुम्ही काही लोकांना चर्चा करा, लोकच तुम्हाला सांगतील। आणि ते जे म्हणत आहे की तिथं 2000 लोक त्या हॉलमध्ये, त्या हॉलची कॅपॅसिटी 1500 लोकांची आहे आणि तिथं जर 2000 लोक प्रवेश करत असतील तर हे जनतेची दिशाभूल आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा त्याची बी दिशाभूल आहे। हे उघडी त्याने कितीही बोलले, ते कसा त्यांना खोटं बोलण्याची सवय आहे आणि जनता आमची सुज्ञ आहे आणि जनतेला सर्व माहिती आहे का ते किती बोलले ते जनता ते झेलून घेतात। राजू ढिमांडे दादाकडे गेले, तुमच्या पक्षात होते पूर्वी, ते तुमच्या पक्षाला काही फटका बसेल? आम्हाला काय फटका बसणार आहे, कारण की माझ्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचा मी उमेदवार आहे। मला 84,484 मतं या विधानसभा क्षेत्रातल्या जनतेने दिली, त्यांच्या आशीर्वादानं मला मतं मिळालेली आहे। माझ्या विरोधात तर दोन्ही लोक लढले हो, दोन्ही लोक युतीत होते, सोबत होते, सुधीरबाबू कोठारी आणि राजूभाऊ ढिमांडे। 2200 मतं तुम्ही जनतेमध्ये घेत आहे, त्याच्याबद्दल आम्हाला का फटका बसणार आहे? उलटा आम्हाला चांगला झालेला आहे, आमचा कार्यकर्ता मजबूत झालेला आहे। येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, ग्रामपंचायती असो का APMC असो, आम्ही त्यांची जागा त्यांना दाखवून देऊ। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।